आज आपण ITC कंपनीबद्दल डिस्कस करू. कारण मागच्या 2 दिवसामध्ये ITCचा स्टॉक हा 15% डाऊन खाली पडलाय आणि ITC सारखा एकदम स्ट्रॉंग फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक 2 दिवसात एवढा खाली येतोय, तर त्याच्या पाठीमागे काय कारणं आहेत आणि ते समजून घेऊ. तसंच मागच्या 10 वर्षात ITCची प्राइस काय राहिली, का बरं काही गोष्टी म्हणजे कशी रॅली देताना तो किती % वरती जातो, जस्ट खाली आला, कशामुळं खाली आला हे समजून घेऊ. तसंच त्याचे फंडामेंटल ITC कंपनीचे फंडामेंटल्स कसे आहेत ते बघू. त्यांचा बिझनेस कोणकोणत्या सेक्टरमध्ये आहे ते चेक करू. मेनली ITC कंपनी ही सिगारेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. तर त्यांचा मेन बिझनेस तर सिगारेटच आहे, पण बाकी पण सेक्टरमध्ये ते डायव्हर्सिफाय आहे त्यांचं, की काही ॲग्री सेक्टर किंवा FMCG सेक्टर, हॉटेल इंडस्ट्रीज त्याच्यामध्ये सुद्धा ITC कंपनी काम करते. तसंच फंडामेंटल सगळे चेक करू आणि टेक्निकल ॲनालिसिस करू शॉर्ट. तर ह्याचं मेन कारण आहे की एवढे ज्यावेळेस एखादी लार्ज कॅप कंपनी आणि फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी तिच्या हाय लेवलपासून 20-30-35% खाली येते, तर बाकी नॉर्मल जी काही लोक असतात ते ह्याच्यातून मग ते विकून टाकतात. लॉस त्यांना ऑलरेडी ज्यांच्याकडे स्टॉक आहे ते त्यांना खूप मोठा लॉस दिसत असतो, तर त्यातून ते लॉसमध्ये बाहेर पडतात. आणि ज्यांच्याकडे तो स्टॉक नाही आहे तर त्यांना भीती वाटते की हा स्टॉक घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे. पण जनरली जर इन्व्हेस्टिंगचं काही रूल्स बघितले तर इन्व्हेस्टिंग लॉंग टर्मसाठी तेव्हाच करायला पाहिजे की ज्यावेळेस तो स्टॉक तुम्हाला कमी पैशामध्ये भेटतोय. तर ITC आपल्याला जवळपास 35% कमी पैशात भेटतो, एवढा चांगला स्टॉक. त्याच्यामुळं मला तर ही एक अपॉर्च्युनिटी वाटते आणि मी नक्कीच माझ्या लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी ITCचा चांगला विचार करेल. त्याच्या हेतूनच मी हा व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, सगळ्यात आपण पहिले त्याचं टेक्निकल ॲनालिसिसचा चार्ट बघू. त्याच्यावरून आपल्याला त्याची प्राइस लक्षात येईल. ठीक आहे, हा आहे ITCचा चार्ट. तर हा मी लावला वीकली कॅन्डलवरती. वीकली कॅन्डल म्हणजे ही एक जी कॅन्डल आहे ही एक आठवड्याची कॅन्डल आहे. ही काय दाखवते की एक आठवड्यामध्ये ITCची किंमत कुठून कुठपर्यंत आली. तर मी पहिले सांगितलं तुम्हाला की रेड कॅन्डल म्हणजे प्राइस खाली आली, ग्रीन कॅन्डल म्हणजे प्राइस वर गेली. तर ही जी कॅन्डल दिसते ना ही मागच्या आठवड्याची कॅन्डल आहे. तर ती कॅन्डल आपण मेजर केली की जवळपास 15%, 14.5-15% ITCचा स्टॉक खाली आलेला आहे. 2 दिवसापूर्वी त्याची किंमत 405 होती, 405च्या जवळपास. आता ती 350 आहे. 15% स्टॉक खाली आलाय 2 दिवसामध्ये फक्त. असं काय घडलं ITC मध्ये की एवढा अचानक त्यांनी ड्रॉप दिला. हे एक आहे. आणि इथं मागं बघितलं तर ITCने सप्टेंबर 24मध्ये एक तो 500 लेवलवरती 500 ला जाऊन 500ला टच करून खाली आलता कंटिन्यू. तर हे कसं झाले 2024 ह्याचे रिझन्स काय होते. ह्याचे रिझन्स होते की यावेळेस सुद्धा ITC वरती जी सिगरेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तिच्यावर गव्हर्नमेंटने टॅक्स वाढवण्याची काहीतरी त्यांची चर्चा चालू होती. कारण की इन बिटवीन त्याच्यामुळे ती एक मार्केटमध्ये भीती होती की टोबॅको मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, गव्हर्नमेंट त्याच्यावरती टॅक्स वाढवू शकतात. तर हा एक फिअर झोन होता त्यांच्यासाठी हा पूर्ण. तसंच इथं मध्ये कुठंतरी दारूवरती पण टॅक्स वाढवले होते बरेचसे. दारूच्या किमती पण खूप वाढल्या होत्या. तर त्याच्यामुळं सुद्धा सिगारेटवर, तंबाखूवरती पण ह्या गोष्टी होतील ह्या भीतीने हे सगळा डाऊनफॉल होता. इन बिटवीन थोडंफार वाढवलं पण होतं बहुतेक, मला एक्झॅक्टली माहीत नाही इथं काय झालं. बहुतेक थोडंसं वाढवलं असेल. पण परवा दिवशी जी अनाऊन्समेंट झाली 2-3 दिवसापूर्वी त्याच्यामध्ये तर ITC वरती क्लिअरली वाढवलेले आहेत. तर ते आपण बघू किती वाढवलेत, मागं किती होते. हा एक फिअर झोन होता ITC साठी की टॅक्समुळं हा एक डाऊनफॉल होता. तसेच इथं मागं बघितलं की मेजर फॉल कधी आला एवढंच बघू आपण फक्त. हा एक होता फॉल. हा कधी होता 2019 मिडपासून, जूनपासून तर 2020 मार्च म्हणजे करोनापर्यंत.
तर इथं इथं काय झालं, तर इथं जे काही BJP गव्हर्नमेंट निवडून आलं होतं त्यांनी कॉर्पोरेट टॅक्स रेट कट केले होते. कॉर्पोरेट टॅक्स रेटमध्ये ITCला त्याचा फायदा नाही भेटला, कारण की त्यांचा जो सेक्टर आहे तो सिगारेट बनवणारी कंपनी, त्याच्यामुळं तर त्याच्यामुळे तो स्टॉक इथून किती होता 292 वरून तो बरंच खाली आला होता. एक वर्षात जवळजवळ 50% खाली आला होता. ठीक आहे. आणि इथं बघितलं, हा कोरोनाचा पिरियड होता मार्चमध्ये तर तो आणखीन जास्त खाली पडला. आता ही एक आठवड्याची कॅन्डल आहे, त्याच्यामुळं ह्याची इंटेन्सिटी असं बघून नाही कळणार किती सिव्हिअर ड्रॉप आहे. तर त्याची इंटेन्सिटी तुम्हाला मेजरच करावं लागेल. आता 2 मार्चपासून तुम्ही फक्त 10 मार्चपर्यंत जरी बघितलं तर त्याच्यामध्ये 30%, 2 आठवड्यामध्ये 30% तो खाली जाऊन एक 18% वरती क्लोज झाला होता. एवढी भयानक इंटेन्सिटी होती कोरोनामध्ये. बाकी तर हे कॉर्पोरेट टॅक्सचं त्यांना बेनिफिट भेटला नाही, हा एक डिसएडव्हान्टेज होता. आणि इथं त्यांचे जे काय बाकी सेक्टर आहेत, FMCG, FMCG आहे, हॉटेल्स आहे आणि ॲग्री बिझनेसमध्ये, तर तिथं पण त्यांचं थोडंसं डायव्हर्सिफिकेशन चालू होतं. तिथं त्यांचे जे काही पैसे आहेत कंपनीचे, ते त्याच्यामुळं त्यांचा बिझनेस वाढवण्याचे बरेचसे पैसे त्या सेक्टरमध्ये जात होते. तर त्यांचा काही सिगारेट कंपनी म्हणजे ओव्हरऑल कन्सॉलिडेटेड जो काही प्रॉफिट असतो तो दिसत नव्हता. तो एक आणि हे बाकी सेक्टरमध्ये ते जे काही एक्सपांड करत होते त्याचं फ्युचरमध्ये कसं परफॉर्म करणं याचं काही एक क्लॅरिटी नव्हती. त्याच्यामुळं हा एक बेरीज झोन होता त्यांच्यासाठी. हे झालं प्राईसबद्दल एक ब्रॉड. नंतर तुम्ही RSI इंडेक्स बघितला त्याचा. हे मी टेक्निकलच्या हिशोबाने सांगतो, आपण फंडामेंटल सगळे चेक करू आणि काय चेंजेस झालेत ते पण बघू आणि त्याचा बिझनेस पण समजून घेऊ. RSI बघितला त्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ. RSI काय असतो मी मागा व्हिडिओ सांगितलाय. ठीक आहे. RSI सध्या आहे त्याचा 24 वरती आलाय तो. ठीक आहे, हे 24. आता याच्या प्रिव्हियसली जर तुम्ही बघितलं तर RSI 24 वर कधी कधी आलता. तर हा जो पिरियड आहे कोरोनाचा पिरियड, त्यावेळेसच त्यांनी 24 RSI ब्रेक करून खाली डिप देऊन परत वरती स्टार्ट झाला. जस्ट तो वरती स्टार्ट झाला इथं बॉटम म्हणून, तर त्यांनी जर आपण बघितलं मार्चपासून 2020 मार्चपासून कधीपर्यंतचा आहे हा जुलै 2024 म्हणजे जवळपास 3 वर्षामध्ये त्यांनी 270% रिटर्न म्हणजे 3.25 पट रिटर्न दिलेत. 3.25 पट येते, 2% नाही आहेत, 3.25 पट रिटर्न दिलेत ज्यावेळेस तो वरती जायला चालू करतो ITC सारखा स्टॉक. ठीक आहे. इथं पण बघितलं इथं पण तो जवळपास 1-1.5 वर्ष साईडवेज टू डाऊन ट्रेंड होता स्लाइटली, आणि ज्याने इथून अपसाईडला जायला चालू केलं तर तो त्यांनी फेब्रुवारी ते जुलै म्हणजे 1.5 वर्षामध्ये पण तो डबल झाला. ठीक आहे. तर एक ज्यावेळेस तो बॉटम क्रिएट करेल, इथं पण बघितलं, इथं पण 2006 ते 2009 पर्यंत 3 वर्ष तो साईडवेज होता. 3 वर्षांनी त्यांनी काहीच रिटर्न्स नाही दिले. पण ज्यावेळेस त्यांनी रॅली चालू केली 2009 ते 2013 म्हणू शकता तुम्ही, जुलै आणि मे, 4 वर्षामध्ये त्यांनी 300%, 316 म्हणजे 3 पट पैसे झाले. पण ज्यावेळेस आता सुद्धा कंडिशन अशीच बनते की तुम्ही बघितलं की मागच्या 2 दिवसात 15% खाली, आणि इथं जो त्याचा हाय बनला होता टॉप, इथून तो 30% खाली आलेला आहे. आणि त्यांचे जे तुम्ही मागच्या काही वर्षातले प्रॉफिट बघितले, सेल्स बघितला, तर खूप चांगला सेल्स आहे, खूप चांगले प्रॉफिट्स आहेत. आणि जर ह्यांनी इथं जर सपोर्ट घेतला, आता इथं तुम्ही व्हिज्युअली फक्त डोळ्यांनी जरी बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. याच्या अगोदर याचा प्रिव्हियस जो सपोर्ट झोन आहे तो हा आहे, तो आहे 340. ठीक आहे. जवळपास 340चाच आहे. आपण असं कन्सिडर करू की हा तो ब्रेक करल. तर ह्याच्या खालोखाल जर बघितलं तर हा एक सपोर्ट झोन दिसतो. इथं जास्त वेळ तो ट्रेड झाला आहे ह्या पॉईंटला. इथं सपोर्ट झोन काय असतो किंवा रेजिस्टन्स झोन, हा काय एक स्पेसिफिक पॉईंट नाही आहे की 309. आता इथं जे दिसतंय तुम्हाला 309.3च पाहिजे, तो एक तुम्ही झोन मानू शकता
5%, 2%, 5 नाही, 1% म्हणू शकता. 1% प्लस मायनस, 1% वर 1% खाली, म्हणजे एक असा रेक्टँग्युलर झोन जर तुम्ही इथून काढला, एक रेक्टँगल काढला, मी काढून दाखवतो. रेक्टँगल ठीक आहे, ड्रॉ करतो. हा झोन बघितला तर हा त्याचा एक रेजिस्टन्स असू शकतो. म्हणजे इथून पण तो ब्रेक झाला तर इथं ह्या लेवलला इथं खाली येऊन काही दिवस कन्सॉलिडेट होऊन तो वरच्या साईडला मूव्ह करू शकतो. तर ही जी लेवल आहे कोणती, 320ची, 320 लेवलपर्यंत तो मॅक्स खाली येऊ शकतो जर तुम्ही टेक्निकल्स बघितले. सध्या तो आहे 350ला. तर आणि हा स्टॉक एवढा पॅनिक सेलिंगमध्ये ब्रेक झाला आहे ना, तर अशा वेळेस तो मागचे प्रिव्हियस मंथली इयरली सपोर्ट वगैरे तो काहीच मान्य करणार नाही. म्हणजे ज्यावेळेस असं पॅनिक सिच्युएशन येते कोणत्या पण स्टॉकमध्ये किंवा मार्केटमध्ये, निफ्टीमध्ये काही बॅड न्यूज, तर त्यावेळेस टेक्निकल गोष्टी काम करत नाही. त्यावेळेस तुम्हाला फंडामेंटलच चेक करावं लागतात एखाद्या स्टॉकचं ॲनालिसिस करण्यासाठी. टेक्निकल्स हे काही विशिष्ट काळातच काम करतात. ठीक आहे, हे झालं टेक्निकल्सच्या रिलेटेड. आता आपण फंडामेंटल्स बघू त्या स्टॉकचे. तर फंडामेंटल्स जर बघितले तुम्ही, त्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मार्केट कॅपिटलायझेशन त्यांचं 4,38,000 करोड, 4 लाख करोड आहे, 4.38 लाख करोड. म्हणजे लार्ज कॅप कंपनी, खूप मोठी कंपनी आहे. एंटरप्राइज व्हॅल्यू आहे 4,38,34,000 करोड. म्हणजे ॲक्च्युली एंटरप्राइज व्हॅल्यू असती ही व्हॅल्यू प्लस डेट आणि तुमचं जे काही कर्ज आहे कंपनीवरचं, त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्या गोष्टी मायनस करून एंटरप्राइज व्हॅल्यू काढली जाते. तर यांच्यावरती एक मिनिमम कर्ज आहे, जास्त कर्ज नाही आहे कंपनीवरती, त्या व्हॅल्यूवरून कळतं. आणखीन फायनान्शियल इंडिकेटर्समध्ये बघितलं की पीई रेशो त्यांचा 12 आहे, 12.5, आणि इंडस्ट्रीचा पीई 13 आहे. पीई रेशो काय असतो की प्राईस टू अर्निंग रेशो चा अर्थ तुम्ही 12चा अर्थ असा असतो की जनरली 15 किंवा 16, 17च्या खाली जर पीई असेल तर तो एक अंडर व्हॅल्यूड स्टॉक आहे, म्हणजे तो स्टॉक तुम्हाला स्वस्त भेटतोय. पीई रेशोचा तो अर्थ असतो. आणि दुसरा सेम असतो त्याचा पेग रेशो. पेग रेशो असतो सेम पीई रेशो टू द ग्रोथ. पीई टू ग्रोथचं डिवाइड केलेलं असतं त्याच्यामध्ये. तो सुद्धा 1च्या खाली असेल तर तो अंडर व्हॅल्यूड आहे. अंडर व्हॅल्यूड म्हणजे सध्या त्याची जी किंमत असायला पाहिजे होती तर ती किंमत नाहीये आणि त्याच्या खाली किंमत आहे, म्हणजे तो तुम्हाला स्टॉक स्वस्त भेटतो. इंडस्ट्री पी 13. इंडस्ट्री पी पेक्षा म्हणजे ही जी काही सिगारेटची इंडस्ट्री आहे पूर्ण, त्याच्यामध्ये जे काही 5-6 कंपन्या आहेत भारतात, त्यांचा पी रेशो 13 आहे, पण याचा 12 आहे, म्हणजे याचा कमी आहे. हा आणखीन स्वस्त आहे. दुसरं जर बघितलं तर डिव्हिडंड यील्ड हा मेन पॉईंट आहे कंपनीचा. 4% डिव्हिडंड देते ती, 4.1%. म्हणजे वर्षाला तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट, जे काही तुम्ही स्टॉक घेतलेत 10,000चे, 20,000चे, 1 वर्षामध्ये, जे काय म्हणजे तुम्हाला 4% डिव्हिडंड ती कंपनी देणारच. भले त्या कंपनीला प्रॉफिट होऊ, नुकसान होऊ, त्या कंपनीचं स्टॉक वर जाऊ, खाली जाऊ, काही पण होऊ, स्टॉक वर गेला तो प्रॉफिट तर ॲडिशनल बेनिफिट असेल तुमचा. पण 4% डिव्हिडंड तुम्हाला फिक्स भेटणार. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही एफडी मध्ये 50,000 रुपये लावण्यापेक्षा याच्यामध्ये 1 लाख रुपये लावले ते सिमिलर आहेत, एफडी पेक्षा जास्त रिटर्न्स आहेत. जर एफडीच्या अमाऊंटच्या डबल अमाऊंट फक्त या स्टॉकमध्ये टाकली तर फक्त डिव्हिडंड मधून तुम्ही जास्त पैसे कमवतात. आणि स्टॉकच्या प्रॉफिटमधून स्टॉकच्या ग्रोथ, स्टॉक प्राइसच्या जी स्टॉक प्राइस जी वाढेल प्राइस, तर तो बेनिफिट्स तर वेगळाच राहील. ठीक आहे, तर डिव्हिडंड यील्ड खूप चांगला आहे कंपनीचा. हे झालं मेन फंडामेंटल्स. बाकी गोष्टी पण आपण चेक करू. त्याच्यामध्ये टेक्निकल्स, पियर्स, फायनान्शियल्स बघू. त्याचे फायनान्शियल्समध्ये प्रॉफिट लॉस स्टेटमेंट बघू. प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये 2 गोष्टी फक्त चेक करू. ही टॉप लाईन बघितलं त्यांचा सेल्स 2017 पासून 42,000 करोड, 43, 49, 60, 70, 85,000 करोड कंटिन्युअस सेल्स वाढतोय. ठीक आहे, आता हा सेल्स त्यांचा वाढत चाललाय. नंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला
सेल्सच्या रिलेशनमध्येच हा ॲक्च्युली वाढत असतो. प्रॉफिट किती वाढतो, 10,000 करोडपासून 20,000 करोडपर्यंत सेल्स वाढलेला आहे त्यांचा प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये. कॅश फ्लो स्टेटमेंट एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे सध्या तरी. हा तर पॉझिटिव्ह आहे. नंतर शेअर होल्डिंग पॅटर्न जर तुम्ही चेक केला की कोणाकोणाकडे किती शेअर्स आहेत, तर प्रमोटरकडं याचे अजिबात म्हणजे कंपनीचे जे काही मालक आहेत तर त्यांच्याकडं याचे शेअर्स त्यांनी स्वतःकडे नाही आहेत. हे सगळे पब्लिक शेअर्स आहेत. तर पब्लिकमध्ये कोण कोण येतं, FIIs जातात. FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांच्याकडे किती पर्सेंट स्टेक आहे बघा. 2023ला 43% होता. नंतर हळूहळू त्यांनी विकत गेले ते 40%, 40, 39, 37%वर आलेत ते. म्हणजे FIIsनी मागच्या 1 वर्षामध्ये त्यांनी 40 ते 37 3% कमी केलेत. म्हणजे ड्रास्टिक असं काही कमी नाही केलं, 3% कमी केलेत. आणि FIIs हे असे लोक असतात की ते खूप स्मार्टली इन्व्हेस्ट करतात भारतामध्ये. त्यांच्या फ्युचरचे प्रोजेक्शन्स एकदम त्याचं पूर्ण डिटेल स्टडी करून FIIs इन्व्हेस्ट करत असतात. तर 40% FIIsचा स्टेक एखाद्या कंपनीमध्ये असणं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नंतर DIIs म्हणजे भारतातले जे काही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत त्यांनी बघितलं तर त्यांचं 2024मध्ये 43% स्टेक होता. तर 43 वरून ते 44, म्हणजे 47% म्हणजे भारतातले जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत तर त्यांनी वाढवलं आहे. म्हणजे दोघांचा स्टेक FIIs DIIsचा भरपूर आहे त्या स्टॉकमध्ये, ते दिसतं याच्यातून. नंतर तुम्ही म्युच्युअल फंडच्या होल्डिंग्स बघितल्या, कोणकोणत्या म्युच्युअल फंडनी तो शेअर घेतलेला आहे. तर माझ्या मते भारतामध्ये तुम्हाला असं कोणताच म्युच्युअल फंड बघायला भेटणार नाही की ज्याच्याकडे हा स्टॉक नाही आहे. ITC एवढा चांगला स्टॉक आहे. जर बघितलं इथं तुम्हाला बरेचसे 100 नावं दिसतील म्युच्युअल फंडचे. सगळे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यामध्ये. तर सगळ्या म्युच्युअल फंडकडे तो स्टॉक आहे. काहींकडे जास्त पर्सेंटेजमध्ये असेल, काहींकडे कमी असेल, पण सगळ्यांकडे येतो. तर हे झालं एक बेसिक फंडामेंटल जे आपण बघितलं पाहिजे कोणत्या पण स्टॉकमध्ये जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. नंतर आपण बघू की नक्की काय चेंजेस झाले त्याच्यामध्ये. मी पहिले बघतो रेकॉर्डिंग चालू आहे का. हो, चालू आहे. ठीक आहे. काय चेंजेस झाले तर नवीन टॅक्स जो आता लागू होणार आहे 1 फेब्रुवारीपासून काहीतरी, त्याच्यामध्ये त्यांनी महागा जो त्यांचा GST होता 28% तो वाढून 40% केला. म्हणजे 12% वाढवलेत हे सिगारेटसाठी. नंतर बीडी पिणाऱ्यांसाठी तोच आहे 18%. म्हणजे बीडी पिणाऱ्यांसाठी खुश खबर आहे, त्यांची प्राईस नाही वाढलेली. ओके, फक्त सिगारेटची प्राईस वाढेल. नंतर ॲडिशनल एक्साईज ड्युटी जी आहे ती 40% वाढवली त्यांनी. तर पहिले पण ती काहीतरी ॲडिशनल एक्साईज ड्युटी ही 20च्या जवळपासच होती. 20% काहीतरी, 20-25% अशी काहीतरी होती. तर ती त्यांनी पण ती 40 केली का. एक्साईज ड्युटी नव्हती काय माहिती, पण त्यांनी एक स्पेसिफिक त्यांनी इथं मेन्शन केलं आहे की ती एक्साईज ड्युटी ते आहेत ना 2,000 ते 8,000, 8,500 रुपये वाढवणार आहेत पर 1000 सिगरेट. एक सिगरेट 1,000 सिगरेटच्या पाठीमागं 2,000 ते 8,500 वाढवतील, डिपेंडिंग ऑन द लेंथ अँड टाईप. म्हणजे सिगरेटची जी लेंथ असते, म्हणजे सिगरेटमध्ये प्रकार असतात. एक एवढी सिगरेट असते आणि एक एवढी असते आणि एक एवढी असते. ठीक आहे, मला माहिती आहे कारण की माझ्या ओळखीचे आहेत, बरेच कंपन्यांमध्ये असतात मित्र वगैरे. ओके, तर ठीक आहे. मी काही प्रोत्साहन हे करत नाही. सिगरेट चांगली नसते शरीरासाठी, सिगरेट नाही पिली पाहिजे. चुकी वाईट व्यसन आहे, सोडत नाही लवकर. नंतर सिगरेट हे बघितलं की 2,000 ते 8,500 रुपये त्यांनी पर 1000 स्टिक्स ज्या मोठ्या टाईपचे सिगरेट त्याच्यावर वाढवले. तर आपण हे दोन्ही जर कन्सिडर केलं आणि एक अंदाज काढला आणि थोडंसं कन्झ्युमर बिहेवियर चेक केलं तर काय इफेक्ट होऊ शकतो मी तुम्हाला सांगतो. की हे बघा, आता जी आणि ही सिगरेट ITCचा बिझनेस आहे सिगरेटमध्ये. ठीक आहे, तर ही सिगरेट जी असते गोल्ड फ्लॅग, क्लासिक, नेव्ही कट, विल्स या सिगरेट त्या बनवतात आणि यांचा मार्केट शेअर जो आहे या सिगरेटचा, हे सिगरेट म्हणजे मार्केट शेअर म्हणजे हे 4 ब्रँडचे सिगरेट पिणारे 75 ते 80% लोक आहेत भारतामध्ये. म्हणजे जे सिगरेट पितात त्यांच्या टोटल नाही, जेवढे सिगरेट पितात टोटल सिगरेट बिडी जे काय त्याच्या 75-80% लोक ह्या सिगरेट पितात. म्हणजे एवढं फेमस कंपनी आहे आणि कंपनीचे ब्रँड्स आहेत.
म्हणजे जो पण तुम्हाला दिसतील सिगरेट पिणारे, तर ते ह्या 4 पैकी 1 सिगरेट नक्की पित असतील, असं त्याचा अर्थ आहे. तर आपण एक अंदाज काढू. समजा हा जो त्यांनी वाढवला, हे 40% ठीक आहे. हे 40% ते सगळ्या सिगरेटवर वाढवणार. 40% म्हणजे किती? आता एक मोठी सिगरेट जर तुम्ही पकडली, ती असती ₹20 ॲव्हरेज कार्ड सांगतो मी. 20 आणि 40% 20चे किती होतात? ₹4. तर ते झालं 20चे 40% 4च होतात का? नाही नाही हां, ॲक्च्युली 28% पहिले होती आणि आता 40% आहे, म्हणजे 12% वाढली. तर 12%च कन्सिडर करायला पाहिजे. ठीक आहे, आपण 15 करू. तर 20च्या 15% होतात 3.5. म्हणजे पहिले ₹20ची जी सिगरेट होती, ती आता 23.5ला होईल. फक्त वरचा टॅक्स कन्सिडर केला आणि खालचा टॅक्स कन्सिडर केला, की समजा 2000 ते 8500 पर 1000 सिगरेट. आपण ॲव्हरेज कन्सिडर करू, की ₹5000 पर 1000 सिगरेट वाढवतील. ₹5000 पर 1000 सिगरेट वाढवतील, म्हणजे पर सिगरेट त्यांचे वाढले ₹5 प्लस ₹5. म्हणजे आता ₹20ला भेटणारी सिगरेट ₹28ला होऊ शकते. मॅक्स वर्स्ट केसमध्ये ₹28ला एक सिगरेट होईल. तर माझं असं एक म्हणजे माझा असा एक स्टडी आहे, किंवा मी असं बघितलंय, की जे सिगरेट पिणारे असतात मोस्टली 90-95% हे जे चेन स्मोकर नसतात. चेन स्मोकर खूप कमी असतात, की दिवसातून त्यांना 15-20 सिगरेट पाहिजे. तर मेन बिझनेस त्यांचा आहे की डेली कंझ्युम करणारे, पण 3-4 कंझ्युम करणारे. हे 3-4 कंझ्युम करणारे काय असतात, की सकाळी एकदा पितील, दुपारी जेवण झाल्यावर एकदा पितील आणि 5-6 वाजता घरी जाण्याच्या अगोदर एकदा पितील. हे त्यांचं बिहेवियर असतं. आणि तर आणि अशा लोकांना जर पर सिगरेट मागं ₹8 वाढत आहेत, ₹7-8, मला नाही वाटत कोणी सिगरेट कमी करेल किंवा बंद करेल हे ₹8मुळं. कारण की सिगरेटचं व्यसन असं आहे की ते सुटत नाही लवकर. ₹8मुळं ते उलटं टेन्शनमध्ये एक सिगरेट जास्त पिऊ शकतात. कमीचं काय करणार नाही. जास्त पितील. पण ठीक आहे. आपण कन्सिडर करू की बाबा जे 3-4 सिगरेट पितात त्यांनी 1 सिगरेट कमी केली. 1 सिगरेट कमी केली एका माणसाने डेली, तर त्यांचं किती व्हॉल्यूम कमी होईल? 1 सिगरेट कमी केली तर महिन्याला 30 सिगरेट कमी होतील आणि वर्षाला बघितलं तर 360 सिगरेट कमी होतील. बरोबर? 12 महिन्याला 30 आणि 12 36, 360 सिगरेट महिन्याला कमी होतील. 360 सिगरेट 1000 सिगरेट पाठीमागे जर कमी झाले त्यांचे, तर किती पर्सेंट त्यांचं म्हणजे रेव्हेन्यू कमी होऊ शकतो? 360 सिगरेट 1000 सिगरेट पाठीमागं, सॉरी, नाही, कसं करायला पाहिजे? 1000 वजा 360, 640, बरोबर. कसं काढायला पाहिजे टक्केवारी? 360, 360, 360, 300, हां बरोबर, 36%. 36% त्यांचा, बरोबर 36, सॉरी 1000 हे 36% येईल. 1000 नाही येणार इथं, 100 येईल. 36% त्यांचा रेव्हेन्यू ड्रॉप होईल. जर एक सिगरेट जरी कमी केली एखाद्या व्यक्तीने, तर 36%. आपण हे सगळे वर्स्ट केसमध्ये, तर 36% त्यांचा रेव्हेन्यू, त्यांचा हा जो टोटल रेव्हेन्यू आहे त्याचा बिझनेस समजून घ्या पहिले. बिझनेस त्यांचा कशामध्ये? सिगरेटमध्ये त्यांचा किती बिझनेस आहे? 40% बिझनेस आहे, 100% नाही आहे. पण 40% जरी बिझनेस असला, तर बिझनेसचं प्रॉफिट मार्जिन बघितलं 60-65% प्रॉफिट, खूप जास्त प्रॉफिट मार्जिनवरती तो बिझनेस काम करतो. म्हणजे खूप, म्हणजे सगळ्यात जास्त पैसा ते कमावतात सिगरेटमधूनच. नंतर FMCG सेक्टर आहे. FMCG सेक्टरमध्ये तुम्हाला ते आशीर्वाद हे माहिती असेल, पीठ, आयतं पीठ. तर आयतं पीठ पण तेच बनवतात. नंतर सनफिस्ट बिस्किट, बिंगो, हा जो तुमचा नूडल्स आणि जे काही आहे त्याचं ब्रँड आहे. हे 2 ब्रँड तुम्हाला माहिती असतील, की साबण, फेस वॉश या सगळ्या गोष्टींचे चांगले 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 ब्रँड आहेत हे सगळे.
हा बिझनेस आहे. नंतर हॉटेल्समध्ये पण चांगला ब्रँड आहे त्यांचा ITC हॉटेल्सचा. नंतर पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये पण सुद्धा त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहेत आणि इन्व्हेस्टमेंट नाही, स्वतःचाच बिझनेस आहे. ॲग्री बिझनेसमध्ये पण ते एक्सपोर्ट करतात. तर हे सगळं त्यांचं डायव्हर्सिफाय आहे. तर 40% म्हणजे 36% कमी होतोय त्यांचा मेन इम्पॅक्ट होतो. आता 40%ला 36% कमी झाला म्हणजे किती कमी झाला हे जर काढायचं असेल तर 0.14 म्हणजे 14%. ठीक आहे, 14% कमी झाला म्हणजे त्यांचा मेन जो रेव्हेन्यू आहे तो त्यांचा 14% ड्रॉप होऊ शकतो. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी दिसल या स्टॉकच्या प्राईसमध्ये की रेव्हेन्यू कमी झाल्यामुळे. पण इन फ्युचर ते काही ना काही जर त्यांचे प्रॉफिट वाढवायचे असतील त्याच्यामध्ये ते नक्कीच सुधारणा करतील. आणि हा 14% ड्रॉप कधी होईल, ज्यावेळेस सिगरेट पिणारे पैशामुळे सिगरेट कमी करतील, की पैसे बाबा वाढले म्हणून सिगरेट कमी. आणि ते बिहेवियर हे सिगरेट पिणाऱ्यांमध्ये खूप कमी आहे, जसं माझं रिसर्च आहे. ठीक आहे, तर ती एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की आता आपण त्याचे बाकी फंडामेंटल्स बघितलेत. आपण हा बिझनेस समजून घेतला आहे. थोडंसं मी काही इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी सांगतो. तुम्ही म्युच्युअल फंड होल्डिंग जर म्युच्युअल फंड होल्डिंग बघितले आपण. आणि दुसरं त्यांच्यामध्ये एक गोष्ट म्युच्युअल फंड होल्डिंग विथ पूल्स. तर हां, त्याच्यामध्ये मेन कोणाकोणाचे शेअर्स आहेत हे बघा. याच्यामध्ये हे कंबाईन होल्डिंग जे आहेत ना, हे त्यांचे स्वतःचे शेअर्स आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, 25% स्वतःचे शेअर्स आहेत, त्याच्या थ्रू इन्व्हेस्ट करतात. आणि मेन दुसरं हे बघा, LIC ऑफ इंडिया. LIC ऑफ इंडियाचे 16% शेअर्स आहेत या कंपनीमध्ये. म्हणजे एक साईडला LIC तुम्हाला पॉलिसी विकते आणि म्हणते की व्यसन करू नका, नाही तर आम्ही तुम्हाला तुमचं क्लेम सेटल नाही करणार. आणि दुसऱ्या साईडला ती स्वतः सिगरेट बनवणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते. ठीक आहे, तर हे गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. हे त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे. बाकी तुम्ही जर बघितलं फंडामेंटल प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत की सेल्स वाढत चाललाय, प्रॉफिट वाढतोय. किंवा आणि टेक्निकल्स आपण बघितले की टेक्निकल्सवरती पण 30% खाली आलाय तो मागच्या 1.5 वर्षापासून. आणि एक स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक आहे, खूप जास्त मार्केट कॅप आहे, डेट कमी आहे, कर्ज कमी आहे त्या कंपनीवरती. आणि जर युजर बिहेवियर, कन्झ्युमर बिहेवियर जर चेक केलं सिगरेट पिणाऱ्यांचं, तर त्याच्यावरून जास्त काही इम्पॅक्ट मला वाटत नाही. ज्या पद्धतीने तो स्टॉक खाली आलाय मागच्या 1.5 वर्षात 30%, त्या पद्धतीने त्यांच्या फ्युचर त्यांचं जे काही बिझनेस प्लॅन असेल त्याच्यावर एवढा जास्त इम्पॅक्ट होऊ शकत नाही. आणि जरी झालं तरी ते त्याच्यातून काहीतरी मार्ग काढतील. सिगरेटची क्वालिटी कमी करतील, सिगरेटची लेंथ कमी करतील, पॅकेजिंग जे बॉक्स आहे त्याची क्वालिटी कमी करतील, कुठंतरी त्या गोष्टी हे करतील. आणि शक्यतो ते स्वतःवरती तर लॉस घेत नाही, ते लॉस ते कन्झ्युमरवरती शिफ्ट करतात. म्हणजे इनडायरेक्टली तो लॉस, इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली तो लॉस जो सिगरेट पितो त्याच्यावरती येतो. म्हणजे सरकारने काय केलं बघा, सरकारने केलंय की सरकारने ज्यावेळेस टॅक्स वाढवलेत सिगरेट बनवणाऱ्या कंपन्यांवर, तर सरकार म्हटलं की त्यांचे जुने टॅक्सचे जे काही रूल्स आहेत, जे काही त्यांच्या टर्म्स कंडिशन आहेत, त्या संपत आल्या, ते रिन्यू केले त्यांनी. आणि दुसरं कारण दिलं की कन्झ्युमरच्या हेल्थ कॉन्शियस सरकार आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी त्याचे प्राईस वाढवले आणि त्याच्यामुळे लोक सिगरेट पिणं कमी करतील. म्हणजे किती काळजी करतं हे सरकार तुमच्यासाठी. बघा, एवढं चांगलं सरकार आहे, आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे. नंतर हे झालं. आणखीन एक गोष्ट तुम्हाला दाखवतो, पियर्स. पियर्स म्हणजे काय असतं की ITC आणि ITCच्या सिमिलर ज्या कंपन्या आहेत भारतामध्ये ज्या सिगरेट बनवतात. आता ITC बघा, मार्केट कॅप तिचं 4,38,000 करोड. आणि त्याच्या खालोखाल जी कंपनी आहे ही गॉडफ्रे, ही सुद्धा काहीतरी सिगरेटच बनवते वेगळ्या ब्रँडच्या. याचं मार्केट कॅप किती आहे बघा, 35,000 करोड. आता 35,000 करोड कुठं आणि 4,38,000 करोड कुठं. म्हणजे हा जो स्टॉक आहे ना, या स्टॉक खूपच स्ट्रॉंग फंडामेंटल स्टॉक आहे. या स्टॉकला हलवणं सोपं नाही. कोणत्याच गोष्टीमुळे हा स्टॉक हलू शकत नाही, फक्त गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजमुळे हलू शकतो. आता हे टॅक्स वाढवले, याच्यामधून पण ते काहीतरी मार्ग काढतील. पण मला असं वाटतंय की आता हा जी आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे याचा फायदा आपण घेऊ शकतो. मी तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हळूहळू SIP थ्रू चालू करेल. सध्या त्याची किंमत आहे 350. तर याच्यामध्ये आपण विचार केला पाहिजे. ठीक आहे, तरी मी कोणतं सिगरेट पिणं या गोष्टीला मी कधी सपोर्ट करत नाही. सिगरेट पिणं चांगलं नाही आहे.
येऊ पण नका कंपनीचा बिझनेस वाढवण्यासाठी. ओके, थँक्यू.